सर्वांना नमस्कार. विचार मंचवरील सर्व मान्यवर, परमपूज्य स्वतिश्री लक्ष्मण भट्टारक भट्टाचार महास्वामीजी यांना वंदन करते. आज जो परिसंवाद आहे, आजची जैन स्त्री असा आपल्या परिसंवादाचा विषय आहे. आणि आत्ता अतिशय छान आणि वेगवेगळे विचार सौ संगीता अतुल गांधी, सौ शुक्ला अर्जुन गांधी आणि सौ नेहा किशोर शहा यांनी मांडले. विचार मंचवर उपस्थित असलेले डी ए पाटील सर आहेत, इतर आयोजक व संयोजक आणि माझ्यासमोर बसलेल्या तुम्ही सर्व मैत्रिणी आणि सगळे जाणकार या ठिकाणी पुरुषवर्ग बसलेला आहे. तर आजची जैन स्त्री, मला असं वाटते की आयोजकांना आज कुठल्या टप्प्यावर आहे. आपल्याला सगळ्यांना माहिती आहे की 1975ला जेव्हा आंतरराष्ट्रीय महिला वर्ष जाहीर झालं, म्हणजे चळवळीची 50 वर्ष झालेली आहेत आणि आज ह्या 50 वर्षामध्ये आपली जैन स्त्री कुठे आहे याचा लेखाजोगा घेणं, याचा धांडोळा घेणं हे आयोजकांना अपेक्षित आहे असं मला स्वतःला वाटतं. आज जे आत्ता संगीताताईंनी उल्लेख केला, नेहाताईंनी उल्लेख केला की आज आपली जैन स्त्री सामाजिक, साहित्यिक, सांस्कृतिक, राजकीयसुद्धा या सगळ्या क्षेत्रामध्ये कोणत्या टप्प्यावर आलेली आहे किंवा या सगळ्यामध्ये ती आहे का हे पाहण्याची गरज आहे. आता माझ्या तिन्ही मैत्रिणींनी वक्त्यांनी वारंवार उल्लेख केला की आपली जैन स्त्री शालीन आहे, सहनशील आहे, मवाळ आहे, सात्विक आहे आणि हे आपल्याला सगळ्यांना मान्य आहे. ती कधी दुरुत्तर करत नाही, शांतपणे सगळं ऐकून घेते. पण हे सगळं जेव्हा आपली जैन स्त्री करते तेव्हा मग ती आपलं मत नोंदवते का? आणि मत नोंदवणं याच्यासाठी सुद्धा एक प्रक्रिया आहे, ती त्याच्यासाठी एक विचार आहे. आणि त्या विचारामधून मला असं वाटतं, असं ठामपणे जेव्हा ती सांगेल तेव्हा ती कुठल्या तरी निर्णय प्रक्रियेला येईल. मग हा निर्णय ती घेते का, हा खरं तर आजची जैन स्त्री ह्या टप्प्यावर आज आलेली आहे का हे पाहण्याची गरज आहे. आणि हे सगळं जेव्हा आपण करू तेव्हा मला असं वाटतं की थोडं आपण समाजाला भिडू आणि समाजामध्ये आज जे काही वास्तव आहे, फक्त जैन वास्तव नाही मी म्हणत आहे, तर त्या वास्तवाला आपण भिडतो का? जैन महिलांना व्यासपीठ मिळतं का? तर खरं तर आता मी नीलमशी नेहमी बोलत होते, तर जैन महिलांना व्यासपीठ नव्हे सगळ्या महिलांना मिळतं का? 1, 2, 3 तारखेला आपल्याला सगळ्यांना माहिती आहे सातारला अखिल भारतीय साहित्य संमेलन आहे आणि त्यात 1% तरी महिला आहेत का? आणि मग त्या महिलांच्या नंतर आम्ही जैन महिला, आमचा सहभाग किती आहे? तर हे खूप महत्त्वाचं आहे. किंवा परिसंवादामध्ये फक्त जैन आम्ही महिलांनीच का बोलावं, एखादा पुरुष जैन महिला कुठे आहेत हे सांगू शकतो ना? तर असे सगळे प्रश्न आमच्या मनामध्ये येतात. तर खरं तर मला असं वाटतं की शुक्ला भाभींनीच मगाशी उल्लेख केला की स्त्री पुरुष वेगळे नसतात आणि मग जैन महिला आपण वेगळी काढून तिचं जगणं आज का विचार करतो? निसर्गानं खरंच आहे स्त्री आणि पुरुष हे ह्याच्यामध्ये भेद नाही केला, पण नंतर समाज आहे, परंपरा आहेत, रूढी आहेत की यांनी, ज्याला आपण लिंगभाव असं म्हणतो, की ज्यांनी ह्या फरक प्रकर्षानं रुजवला. म्हणजे मुलींनी काय कपडे घालायचे, मुलांनी कसले कपडे घालायचे, मुलांनी बॅट अँड बॉल खेळायचा, मुलींनी भातुकली खेळायची. म्हणजे हे निसर्गानं नाही सांगितलं आपल्याला, आपल्या समाजानं सांगितलं. इथंपर्यंत हे सगळं ठीक होतं, पण वर्तन कसं असावं, भावना कशा असाव्यात. मुलांना रडलं तर आपण लगेच म्हणतो काय मुलीसारखं रडतोस, आणि मग मुलांनी अहंकार जोपासायचा, मुलींनी तडजोड वृत्ती जोपासायची. आणि या सगळ्यातून मग नक्कीच समाजानं हा जो फरक केलेला आहे. मग जैन महिलांची पण काही वैशिष्ट्ये आहेत जी आता वारंवार सांगितली गेली, त्याचा मी उल्लेख करणारच आहे. पण मग जैन महिलांची वैशिष्ट्य पाहत असताना परत आपल्याला एक जातीय उतरंड दिसते आणि या जातीय उतरंडीमध्ये आपली जैन महिला शेवटी आहे. आज पहा, ब्राह्मण महिला, ब्राह्मण स्त्री अतिशय महत्वाकांक्षी आहे आणि ती काहीतरी करण्यासाठी पाहते. आता आपण सिनेमा आहे, चित्रपट आहे, नाटक आहे, पत्रकारिता आहे, या सगळ्यामध्ये 100% ब्राह्मण महिला आहेत
अगदी हातावर मोजण्या इतक्या नॉन ब्राह्मीण महिला या क्षेत्रामध्ये काम करतात. आणि आपल्या जैन महिला, काल चित्रपटावर मोठा छान परिसंवाद झाला की त्याच्यामध्ये आशा पारेख एकच नाव घेतलं गेलं. पण मग अशा अतिशय कमी महिला या वेगवेगळ्या पत्रकारिता वगैरे क्षेत्रामध्ये आपल्या महिला आहेत. आज मराठा महिला जर आपण पाहिली तर ती पण आज खानदानीच आहे. ती पण आज डोक्यावर पदर घेते. तिला घराबाहेर जायची परवानगी नाही. अगदी परवाच मी मागच्या आठवड्यात आमच्या एका नातेवाईकांच्या लग्नाला आले होते, तर माझ्या शेजारी मुलगी बसली आणि ती अशी गप्पा मारायला लागली. गप्पा मारता मारता तिनं मला सांगितलं की ती MA सायकॉलॉजी आणि लग्नाआधी एका NGO मध्ये काम करत होती. आत्ता तिनं मराठा मुलाशी लग्न केलं. ती ब्राह्मण आहे. तर ती मला म्हणाली की मला घरी नोकरी करायची परवानगी नाही. घरात म्हणतात की एवढी श्रीमंती आहे, आपल्याकडे पैसा आहे, तुला काय गरज आहे नोकरी करायची. इथंपर्यंत ठीक आहे, त्याच्या पुढं बाहेर जायचंय, मला काही खरेदी करायचंय, तर ते म्हणतात तुझी यादी दे, आम्ही आणायला सांगतो कोणाला तरी. तर मग ती मुलगी खूप पॉझिटिव्ह आहे. ती असं म्हणाली की लग्न होऊन आता 9च महिने झालेले आहेत, हळूहळू मी घरातल्या लोकांना समजावेन. पण म्हणजे हे जे आपण पाहतो की महिलांच्या मध्ये सुद्धा हे सगळे परत कप्पे आहेत. आज दलित महिला, वारंवार उल्लेख होतो, दलित चळवळ मोठी झालेली आहे, पण त्या सगळ्या महिला कष्टकरी आहेत, घरकाम करणारे आहेत, कचरा वेचणारे आहेत, दारुड्या नवऱ्याचा मार खातात आणि मग पावसानं जोडलं, नवऱ्यानं मारलं तर सांगायचं कुणाला, असंही म्हणतात. आणि मग याच्याही पुढे जाऊन आपली जैन महिला आज आर्थिकदृष्ट्या अतिशय सक्षम आहे. पण ती तिची स्वतःची सक्षमता आहे का. आणि मग आज जैन महिला जेव्हा पूजापाठ याच्यामध्ये, मंदिर याच्यामध्ये जास्त व्यस्त असलेल्या आपण पाहतो. मी हे करू नका म्हणत नाही, पण जेव्हा स्वयंपाकघर आणि मग पूजापाठ आणि धर्म हे याच्या पुरतं वर्तुळ जेव्हा सीमित आहे, तर या वर्तुळाच्या बाहेर आम्हाला यायचंय की नाही, हा आजच्या जैन महिलेचा प्रश्न आहे. आणि मग जे काही धर्मानं सांगितलेले आहेत, आचार विचार सांगितलेले आहेत, किंवा जे काही परंपरा घालून दिलेल्या आहेत, त्या पाळत असताना त्या मनात इतक्या खोलवर रुजलेल्या आहेत की आपल्याला त्यातून मग बाहेर यावंसं वाटत नाही. अर्थात व्यक्तिसापेक्ष यात बदलही होत असेल, म्हणजे मी काही असं म्हणत नाही, मी काही प्रातिनिधिक जे माझं आजूबाजूचं ऑब्झर्वेशन आहे त्यावरून मी सांगते. आज मुली डॉक्टर होत आहेत, इंजिनियर होत आहेत, शिकत आहेत आणि काही पारंपरिक गोष्टींना छेद देऊन स्वतःचा सांस्कृतिक विकास पण करतायत. आता आपल्याला सगळ्यांना माहिती आहे की जैन समुदाय आपण अल्पसंख्याक आहोत आणि त्याच्यामुळं समाजानं दिलेलं काही तर न्यूनत्व आहे, कमीपणा आहे आणि तो आपण नाही, आपल्यामधला नाही आहे, तो समाजानं दिलेला जो आहे. आणि मग जेव्हा या जैन समाजामधली जैन महिला आपण पाहतो तर अल्पसंख्याक म्हणून तिच्यामध्ये सुद्धा या सगळ्या गोष्टी आपोआप येतात. आता सगळ्यांनी उल्लेख केला माझ्या मैत्रिणींनी की ती खूप कष्टाळू आहे, घरासाठी खूप झिटते, घरामध्ये मुलांच्यावर संस्कार करायला प्रयत्न करते, जसं आता संगीताताईंनी सांगितलं. आणि हे सगळं करताना घरामध्ये काही पाहुणे रावळे येतील, त्यांचा पाहुणचार करणं असेल, आदरातिथ्य करणं असेल, घर नीटनेटकं ठेवणं असेल, तर सगळ्या कौटुंबिक आघाडीवर ती या सगळ्या गोष्टी करत असते. आणि हे करून परत मंदिर, धर्म या गोष्टी पण ती करत असते. आणि मग पहा आपण जेव्हा ती घर सगळं सांभाळत असते, चंद्रशेखर गोखलेंची कविता आहे, घर दोघांचं असतं, एकानं विस्कटलं तर दुसऱ्याने सावरायचं असतं. असं आपल्याकडे नाही होत. तर आपल्याकडे कसं होतं, घर सगळ्यांनी अस्ताव्यस्त करायचं असतं आणि मग त्या घरातल्या महिलेनं ते टापटीप ठेवायचं असतं, आवरायचं असतं. जैन घरामध्ये कुठेही तुम्ही जा, घर अतिशय टापटीप, नेटकं, स्वच्छ दिसणार. तो परत आपल्या संस्काराचा भाग आहे. आणि मग या सगळ्या आघाड्यावर काम करत असताना पहा, यात सेवा आहे, गुंतवणूक आहे, तिची बचत आहे. हे सगळं करताना ती आपल्याकडे, आपण कोणीच, आपण या सगळ्या समोर बसलेलो, आपण काही पगार मागत नाही, आम्हाला एवढा पगार द्या, मी एवढे कपडे इस्त्री केले किंवा एवढी सेवा दिली, मुलाबाळांच्या वेळा सांभाळल्या. आणि मग हे सगळं करत असताना मग आपली जैन महिला दिवसभरातल्या एका काही क्षणावर माझा अधिकार आहे का, काही क्षण मी मोकळा श्वास घेऊ शकते का, असा ती विचारही करत नाही. मी मगाशी जे म्हटलं ना, मतं नोंदवणं, तो आपण विचारही नाही करत. अर्थात
हे सगळं आपण आपल्या घराच्या प्रेमापाठी करतो, आपल्याला सगळ्यांना मान्य आहे. तर हे प्रेमापोटी जेव्हा आपण करतो, आपली अपेक्षा काय असते की त्या आपल्या कामाची, ते काम आहे. आज जगातली आकडेवारी सांगते, जगातल्या उत्पादनात 80% उत्पादन स्त्रिया करतात आणि फक्त राहिलेलं 20% उत्पादन पुरुषांच्याकडून होतं. पण त्यातल्या ह्या सगळ्या गोष्टींची कुठे नोंद होत नाही. किती टक्के घरातल्या कामाची कधीच नोंद होत नाही. तर मग माझा मुद्दा असा आहे की त्या कामाची कदर केली जावी, दखल घेतली जावी. काय करत होतीस दिवसभर घरात? हा डायलॉग तुमच्यातला कधीतरी सगळ्यांनी ऐकलेला असेल नक्कीच. बघा, सगळे माना डोलवत आहेत. तर हे जे होतं ना, तर मग अगं दमली असतील थोडा वेळ, हे वाक्य नाही मिळत आपल्याला ऐकायला कधी. तर हा जो भाग आहे तो आजच्या आपल्या स्त्रीला खूप महत्त्वाचा आहे, जैन स्त्रीला महत्त्वाचा आहे असं मला स्वतःला वाटतं. सरोज खापर्डे आपल्या खासदार होत्या, खूप वर्षापूर्वीची गोष्ट आहे पण मला आता ह्या ठिकाणी आठवली. तर त्या खासदार असताना त्यांनी लोकसभेत एक विधेयक आणलं होतं. तर ते विधेयक असं होतं की महिलांना एक साप्ताहिक सुट्टी मिळाली पाहिजे, रविवारी सुट्टी मिळाली पाहिजे त्यांना. रविवारी त्यांनी काहीही काम करायचं नाही, घरात पूर्ण दिवसभर बसून राहायचं आणि इतरांनी काम करायचं. अर्थात त्या विधेयकाची इतकी चेष्टा झाली, ते विधेयक मंजूर तर झालंच नाही. आणि आर के लक्ष्मींनी टाइम्स ऑफ इंडियामध्ये एक कार्टून काढलेलं होतं. त्या कार्टूनमध्ये असं दाखवलं होतं, महिला आराम खुर्चीवर बसली आहे, पेपर वाचतीये आणि तिचं मूल बाजूला रडतंय, घरात सगळा पसारा झाला आहे आणि कट्ट्यावर दूध उतू जाते, स्टो पेटलेला आहे आणि हातबल नवरा या सगळ्याकडे बघतोय. आता मी काय करू, कारण त्याला ट्रेनिंगच नाही ना काय करायचं. तर त्यामुळं तर ते विधेयक नामंजूर झालं. विशेषतः महिला असं म्हणाल्या की आम्हाला अजिबात रविवारी सुट्टी नको, कारण रविवारी सुट्टी घेऊन सोमवारी आम्हाला डबल काम करायचं नाही. तर हा भाग जो वेगळा आहे, पण तरी आज आपण जेव्हा जैन महिलेचा विचार करतो, आपल्याला सगळ्यांना माहिती आहे, आत्ता संगीताताईंनी बऱ्याच आरिकांचा उल्लेख पण केला. कळंत्रे अक्कांचं नाव घेतल्याशिवाय आपण पुढे जाऊ शकणार नाही की त्यांनी जैन महिलांनी निर्भय झालं पाहिजे, त्यांनी जैन महिलांनी शिक्षण घेतलं पाहिजे, पुरोगामी विचाराचं झालं पाहिजे, यासाठी खूप प्रयत्न केले आणि त्या प्रयत्नांना यश आलं. आपल्याला सगळ्यांना माहिती आहे, सांगलीला महिलांच्या शिक्षणासाठी बोर्डिंग हाऊस आहे. किंवा आज महिला जे बदलत आहेत आजच्या टप्प्यावर, की जसं सुषमा रोटे आज त्या आल्या नाहीत, खरं मी विचारलं होतं की कोल्हापूरमध्ये ज्या डॉक्टर आहेत, इंजिनियर आहेत, प्राध्यापिका आहेत, अशा महिलांसाठी जैन तत्त्वज्ञान काय आहे, म्हणजे व्यवहार्य प्रॅक्टिकल त्यात काय काय गोष्टी आहेत, जो विचार सांगितलेला आहे फार मोठा. आपल्या जैन धर्मामधला विचार अहिंसा असेल, अपरिग्रह असेल, की हा विचार कुठेही जगात नाही आहे. पण आज आपण तो व्यवहार पातळीवर प्रॅक्टिकली त्याचा आपण किती अवलंब करतो, हा गोष्ट श्राविका म्हणून आपल्यासाठी अहिंसा काय आहे, आचार्य आणि आरिका यांच्यासाठी वेगळा असेल कदाचित, तर तो खूप महत्त्वाचा आहे. आज खरं तर जसं मी म्हटलं की आजची जैन महिला ती शिकायला लागले, नक्की शिकायला लागलेले. आता ताईंनी उल्लेख केला, मुलं आज कुठं परदेशी जाऊन शिकून आलेली आहेत आणि ते शिक्षण घेत असताना सुद्धा जेव्हा आपल्या घरामध्ये जे संस्कार आहे, जे वातावरण आहे, ते आपण किती व्यवहार्य वातावरण आहे हे पाहण्याची खूप गरज आहे. आता अहिंसा दुसऱ्याचं मन दुखवणं ही सुद्धा हिंसा आहे, हे आपल्याला सगळ्यांना माहिती आहे. दुसऱ्या जीवांना मारायचं नाही हेही आपल्याला सगळ्यांना माहिती आहे. पण अहिंसा श्राविका धर्म पाळत असताना अहिंसेचा विचार काय आहे हे सुद्धा आपण समजून घेणं खूप आवश्यक आहे. म्हणजे मला डासाला मारायचं नाही आणि पण मला तो डास घराबाहेर घालवायचा आहे, म्हणजे इतकं अवघड आणि बिकट काम आहे की त्याला बाहेर घालण्यासाठी जे सायास आपण करतो की घरात तो चावतो मला, पण तो चावला नाही पाहिजे म्हणून त्याला बाहेर घालवायचं. तर अशा काही गोष्टी ज्या व्यवहार्य आपण करत नाही त्याचा आपण विचार केला पाहिजे असं मला स्वतःला वाटतं. आत्ता जैन महिला खरंच, जसं मी तिच्या कष्टाचा विचार केला, तिच्या सहनशीलतेचा विचार केला, तिच्याकडे सहिष्णुता आहे याचा पण आपण विचार केला. आणि आज जेव्हा तिच्याकडे अनेक कला आहेत, म्हणजे धार्मिक गोष्टींच्या तरी आहेतच,
आता नेहाताईंनी इतका सुंदर आवाज आहे त्यांचा. तर हे सगळं आपल्यामध्ये आहे, पण त्याची आपल्याला जाणीव आहे का, हे महत्त्वाचं आहे. विणकाम आहे, भरतकाम आहे, पाककला तर आपल्या सगळ्यांच्याकडे अतिशय उत्तम आहे. त्यामुळे आपण सगळ्याच अन्नपूर्णा आहोत असं मला वाटतंय. कारण अन्नपूर्णा म्हणून आपण सतत घरातल्यांसाठी राबत राहतो आणि मग ते करत असताना आपण बाकीच्या घटकाचा म्हणजे हा विचार ना समतेकडे जातो की आपल्या घरात समता आहे का. आपण घरापासून सुरू करू, मग बाहेरचं आपण नंतर बघू की आपल्या घरामध्ये समता आहे का. तर ती आपणच नाही, आपल्यालाच ती मान्य नाही आहे असं मला स्वतःला नेहमी वाटतं. तर ह्या जेव्हा ही सगळी कौशल्य आहेत महिलांच्याकडे आणि जेव्हा त्या आपलं घर अतिशय कलाकुसरीनं सजवतात, खूप छान ठेवतात, जसं मी म्हटलं की सगळ्या अगत्यशील आहेत, पण आत्ता त्याच्या पुढे जाऊन आपल्याला काही विचार करायचा आहे की नाही. त्याच्या पुढे जाऊन आपल्याला ज्या संधी आलेल्या आहेत दाराशी त्या घ्यायच्या आहेत की नाही. आपला अवकाश वाढवायचा आहे की नाही. नवीन काही शिकायचं आहे की नाही. समाजकारण आहे, राजकारण आहे, संगीत आहे, गाणं आहे, नाटक आहे, यातलं आपल्याकडे जे जे आहे त्यासाठी आपण काही वेगळा वेळ देतो का. नाही देत आपण वेगळा. आता नेहाताईनं पण संगीताच्या क्लासला जातात का, गाण्याच्या क्लासला जातात का, त्यांनी गाण्याची कला वाढवली आहे का. तर ती कला वाढवणं हे सुद्धा खूप महत्त्वाचं आहे. तर हे आज आपण करतोय का हे पाहणं खूप महत्त्वाचं आहे. बऱ्याच वेळा आपल्या क्षमता आपल्यालाच जाणीव नसते, आपल्याकडे काय क्षमता आहेत. आपल्याला सगळ्यांना माहिती आहे की श्रेणीकांत दातेंनी समकालीन जैन साहित्य याची एक चळवळ उभी केली आणि त्या चळवळीमधून अनेकींना लिहितं केलं. नीलम समोर बसलेली आहे, आज तिची 70-78 पुस्तकं आलेली आहेत आणि त्यावेळी अनेक जणी आहेत. मीना गरिबे आहे, सुनेत्रा नकाते आहे, शरयू शाह आहेत, सुरेखा शाह आहेत, लीला शाह आहेत. यांना लिहितं जेव्हा श्रेणी अन्नदात्यांनी केलं, पण तो लेखन प्रवाह थांबला नाही, आजही त्या लिहित आहेत. म्हणजे ही चळवळ उभी केली तेव्हा या महिलांना माहीतच नव्हतं माझ्याकडे लेखनाची कला आहे. म्हणजे ती त्यांच्यामध्ये उपजतच होती, त्यांच्यामध्ये ती क्षमता होती. पण मग असं कोणीतरी येईल, आपली क्षमता शोधून काढेल आणि मग आपल्याला त्या क्षमतेचा आपण उपयोग करू, अशी वाट बघण्याची गरज नाही असं मला स्वतःला वाटतं. आपल्या क्षमता आपणच शोधल्या पाहिजेत, आपलं अवकाश आपणच वाढवलं पाहिजे, आपलं व्यासपीठ आपणच. मग त्याच्यासाठी क्रियाशील असणं, सकारात्मक असणं, या सगळ्या गोष्टींची खूप गरज आहे असं मला वाटतं. मगाशी जे संगीताताईंनी शुक्लाताईंनी संस्काराचं सांगितलं, आपल्या मुलांच्यावर संस्कार, आपण धार्मिक संस्कार आपण जरूर करूया मुलांच्यावर, पण आपल्या मुलांना आपण टणक बनवतो का. आजची बाहेरची परिस्थिती अतिशय वाईट आहे. त्या बाहेरच्या परिस्थितीशी आपली मुलं सामना करू शकतात का आपण आपल्यासारखेच त्यांना मवाळ बनवलेलं आहे, आपल्यासारखंच आपण त्यांना समाजाचं एक्सपोजर दिलेलं नाही आहे. हे अनेक प्रश्न आहेत, अनेक उदाहरणं तुमच्यासमोरही असतील, माझ्यासमोरही आहेत. मी कॉलेजमध्ये प्राध्यापिका होती, तर माझ्या जैन मंदिरामध्ये एक बाई सकाळी 2-3 तास, संध्याकाळी 2-3 तास बसलेल्या असत. तो मुलगा 12वीमध्ये होता. तर मला नेहमी वाटायचं की मी नेहमी जायची. म्हणजे कसं आहे, ते शेतकऱ्याचं उदाहरण पहा. तो शेतात उभारून देवाला एक नमस्कार 2 मिनटं करायचा आणि दिवसभर कामात असायचा. तो त्या देवाला पोचायचा आणि दिवसभर पूजा करणारा जो भाविक आहे त्याची पूजा देवापर्यंत पोचत नव्हती. म्हणजे हे परत ह्याच्या सिम्बॉलिक आहे हे सगळं. तर तसं मला नेहमी प्रश्न पडायचा की आता 12वीला मुलगा आहे आणि तो आता घरी गेला आहे, काय करतोय, या बाई का नाही कानोसा घेत. तो मुलगा वर्गातच यायचा नाही. आणि मग आम्ही आमच्या प्रथेप्रमाणे त्यांच्या घरी लेक्चर गेलं की 70% तुमचा मुलगा ॲबसेंट आहे. तर त्या बाई भेटायला आल्या. पण हे जे संस्कार आपल्याला त्या मुलाला, तो मुलगा त्याच्यापेक्षा ही कशी रिॲक्शन होती त्या मुलाची, जी घरातल्या बंधनाची. तो मुलगा नेहमी कॅन्टीनमधला वडापाव खाताना मला जिन्यामध्ये भेटायचा, कॉलेजच्या जिन्यामध्ये, आणि लेक्चर पण चुकवायचा. मला बघितलं की पळून जायचा. तर हे जे आहे ना की हा त्याच्यावर जो घरामध्ये दबाव असेल किंवा काय असेल तर त्याची तो रिॲक्शन करायचा. मग मला असं वाटते की संस्कार करताना, आपल्या मुलांना घडवताना आपण ह्या सगळ्या गोष्टींचा विचार केला पाहिजे. त्याच्यामध्ये अजून एक उदाहरण, अगदी हे घडलेली उदाहरणं आहेत आजूबाजूला. MBA झालेला मुलगा आणि जेव्हा नोकरीमध्ये लागतो तेव्हा हे आजूबाजूची
ज्याला आपण हॉस्टेलमध्ये राहणाऱ्या मुलींच्यावर रॅगिंग झालं म्हणतो ना, तसाच प्रकारे जो अतिशय मवाळ आहे, गरीब आहे, ज्याला बाहेरचं जग माहिती नाही आणि त्या नोकरीच्या ठिकाणी त्याला इतक्या वेगवेगळ्या नॉन जैन मुलांच्याकडून सतत जेव्हा त्रास दिला जात होता, तर एवढा शिकलेला हुशार मुलगा नोकरी सोडली, तो बसला, घरी बसला आणि मग तो त्यावेळी असा विचार करायला लागला की आज आपल्या समोर इतके ज्ञानी आचार्य बसलेले आहेत, तर मला मग मी आचार्य होतो. ते इतकं सोपं नाही आहे, ते तर खूप अवघड काम आहे की त्याच्यासाठी तुझं जे घडणं आहे ते घडलेलंच नाही आहे. म्हणजे ही एक पळवाट होती त्या मुलाची आणि सांगायला अतिशय वाईट वाटतं. त्याला सायकॉलॉजिस्टकडे नेलं, त्याला ट्रीटमेंट दिली, त्याचं काउन्सिलिंग केलं, पण तो मुलगा घरापासून दूर झाला, ते दूर झाला आणि बाहेर राहून तो स्वतःचं खाणं बनवणं किंवा दिवसभर ह्याच्यामध्ये म्हणजे हे जे आहे की आपल्या मुलांवर म्हणजे सर्व म्हणजे व्यक्तिमत्व विकास त्यांचा होतो का याकडे आपण पाहणं सुद्धा खूप गरजेचं आहे असं मला वाटतं. आज वारंवार आपण जेव्हा फक्त मी जैन महिलांच्या विषयी बोलते तरी मी मगाशी म्हटलं की जेव्हा हे सगळं आपण निगुतीनं करतो, घरासाठी करतो, तेव्हा मला माझं स्वतःचं ऑब्झर्वेशन असं आहे की घर, मंदिर, स्वयंपाकघर हे सगळं करत असताना जेव्हा आपण जास्त प्रमाणामध्ये व्रतवैकल्य करतो, आपण सगळ्याजण मान्य कराल की मोठ्या प्रमाणात व्रतवैकल्य आपण जेव्हा करतो, निर्जली उपवास, सगळ्या माझ्या आजूबाजूच्या ज्या माझ्या अतिशय जवळच्या नातेवाईक आहेत, मैत्रिणी आहेत, निर्जली उपवास आपण करतो आणि मग जे हे सगळं करत असताना उपवास चांगला आहे, वैज्ञानिक आठवड्यातून एकदा तुमच्या मनशुद्धी करता, शरीर शुद्धी करता जरूर उपवास चांगला आहे, पण त्या शरीराला त्याग, त्याच्या मागे त्याग ही वृत्ती असते. मी हा पदार्थ खाणार नाही, मी हे करणार, हे मी त्याग करणार, म्हणजे अशा पद्धतीनं जेव्हा आपण पुढे जातो तर त्याचा विज्ञानानं काही आपण विचार करतो का, तो करण्याची खूप गरज आहे असं मला वाटतं. आणि जेव्हा सूर्यास्ताच्या आधी जेवणं विज्ञानाच्या दृष्टीनं अतिशय चांगलं आहे, पण आज आपल्या सगळ्यांचा जीवनक्रम एवढा व्यस्त आहे किंवा काही वेळा अशी बिकट परिस्थिती पण येते, पण मग त्यावेळी काटेकोरपणे आपण त्या नियमाच्या चौकटीत बसवणं हे किती संयुक्तिक आहे हे सुद्धा पाहणं. अगदी माझंच उदाहरण आहे, माझ्या घरी आलेल्या एक नातेवाईक बाई, त्यांना प्रचंड ताप आलेला होता, तर मी त्यांना सारखी म्हणत एक क्रोसिनची गोळी घ्या, त्याशिवाय ताप कमी नाही होणार. त्या ऐकतच नव्हत्या, सूर्यास्तानंतर त्या पाण्याचा घोट सुद्धा घेत नव्हत्या. मग हे माझा नियम आहे तर मी गोळी घेणार नाही. मी म्हटलं तुम्ही नाही गोळी घेतली तर हा ताप वाढत जाणार, आता 1 वर आहे तो 2 असा वाढत जाणार, इलाज नाही, तुम्हाला गोळी घ्यावी लागेल. तर खूप विनवण्या करून पण त्या घेत नव्हत्या. मग शेवटी त्या मला म्हणाल्या तू खूप मागे लागलेली आहेस, आता ही गोळी घेतली तर तुला पाप लागेल. तर मी म्हटलं चालेल मला पाप लागलं तर, म्हटलं पण तुम्ही गोळी घ्या. तर त्यांनी ती गोळी घेतली. मला सांगायचं, कालही नीलमनं उल्लेख केला की स्त्रियांना मोक्ष नाही. हा पाप पुण्य मोक्ष ह्या काय आहेत? आपल्याला महावीर स्वामींनी काय सांगितलं की माणसामध्ये देव पहा, मंदिरात देव नाही आहे, तुम्ही माणसामध्ये देव पहा. आणि मग आपण स्त्री आणि पुरुष जर एक आहे तर मग जैन महिलांच्याकडे पाप आणि मोक्ष या गोष्टींचा आपण का विचार करतो? आपल्याला हे पुढचं आजचं आपलं जीवन कसं आहे, आजचं जीवन आपण कसं जगतो हे पाहणं खूप महत्त्वाचं आहे. मला पुढं असं वाटतं की आज आपण हे सगळं जगतोय, आपल्याला एक जैन समुदायाला कशी एक समृद्धी आहे, आर्थिक समृद्धी आहे आणि त्यामुळे एक बंदिस्तपणा आलाय का असं मला वाटतं की आज फक्त आपण आपल्या समाजापुरता विचार करायचा आहे का, आपलं क्षेत्र थोडं विस्तारित आपण करू शकतो का? कारण हे सगळं आपलं तत्वज्ञान आहे, पण ते आपल्या जीवनात आहे का हा प्रश्न महत्त्वाचा आहे. आपल्याला अनुकंपा सगळ्यांना माहिती आहे की ती आपल्या जैन धर्माचं तत्वज्ञान आहे, पण ती आपण कुणासाठी आणि किती वापरतो? आजूबाजूला जो समाज आहे, गरीब समाज आहे, मग ते जैन महिलाच असेल असं नाही, इतर समाजासाठी सुद्धा आपण काही व्यापकता आणतो का? जसं जैन महिलांच्याकडे सहिष्णुता आहे, आता माझ्या मैत्रिणींनी वारंवार जेव्हा उल्लेख केला, तर ती सहिष्णुता व्यापक ह्याच्यावर जाऊ शकते का हे पाहणं खूप गरजेचं आहे असं वाटतं. आणि काही काही गोष्टींना आपण समजून घेतल्या पाहिजेत, स्वतःला समजवलं पाहिजे आधी. स्वयंपाकघर हे माझं काही अनभिक्षित साम्राज्य, आता सगळ्या महिलांना वाटतं, फक्त जैन महिलांनाच नाही, स्वयंपाकघर हे माझं अनभिक्षित साम्राज्य आहे, तिथं मी माझ्या पद्धतीनंच काम करेन,
कधी आजारी पडले तरी कुणी मुलानं नवऱ्यानं पाणी भरलं तर आपण म्हणतो भांडी विसळली का, घासली होती का, स्वच्छ होती का, आणि मग तो जे पाऊल पुढे घेतलेलं असतं ना तो 4 पावले मागे जातो. मग भाजी आणली की मग आपण ही भाजी शिळीच होती असं म्हटलं की तो म्हणतो परत आणणारच नाही. तर मग हे जे आहे ना, तर त्यामध्ये आपल्याला जो मी समतेचा विचार म्हणते पहिल्यांदा आपल्यामध्ये आला पाहिजे, आणि मग तो समतेचा विचार आपल्या मुलांच्या मध्ये, घरामध्ये. बॉईज डोंट वर्क, आपण सहजपणे आपली मुलं का म्हणतात, तर आपल्या घरातली मुलगा आणि मुलगी यांना समानतेच्या पातळीवर आपण वागवतो का, वेगळी वागणूक देत नाही ना, हे आज आपण जैन महिलांनी पाहण्याची खूप गरज आहे असं मला वाटतं. तर बराच वेळ झालेला आहे, तर मला स्वतःला असं वाटतं की आपण आपलं जे बंदिस्तपणा जो आपल्याला परंपरेनं आलेला आहे, समाजानं आलेला आहे, आपण शिक्षित होऊन सुद्धा आज निर्णय घेत नाही. मी विचारून सांगते, नवऱ्याला विचारून सांगते, घरी विचारून सांगते, तर हे असे काही शब्द आपण बंद केले पाहिजेत. डोळे मिटून 2 मिनटं बसून मला काय करावं असं वाटतं, मला कुठला अवकाश हवा आहे, काही 10 मिनटाच्या क्षणावर तरी माझी आहे का, हे आपण अशा खूप छोट्या छोट्या गोष्टी आपण करू शकतो. म्हणजे इंजिनियर, डॉक्टर मुलीसुद्धा फक्त नोकरीच करतात का, मग निर्णय घेत नाहीत का, तर ही निर्णय क्षमता लहानपणापासून अंगी बाणवावी लागते. तर अशा मला स्वतःला शेवटी असं वाटतं की ह्या बंदिस्तपणाच्या चौकटीतून आपण बाहेर पडूया, आणि एक विचार, आज जे समाज वास्तव आहे, अतिशय भयानक समाज वास्तव आहे, तर आज आपल्याला जात, धर्म, पंथ याच्या पलीकडे सुद्धा जायचंय. आणि मग हे आपल्याला माहिती आहे का, मागच्या वर्षी वैष्णवी हगवणेसारखी मुलगी जिला हुंड्यापायी तिनं आत्महत्या केली, त्याचं छोटंसं बाळ, त्याचाही तिनं विचार केला नाही, तर मग आपण त्याच्याबद्दल काय विचार करतो. आज औरंगाबादमधून छळ होतो म्हणून घरातनं बाहेर पडलेली ही मुलगी ही पुण्यामध्ये आली, आणि पुण्यातल्या पेईंग गेस्ट म्हणून राहणाऱ्या 3 दलित मुलींनी फक्त एका रात्रीपुरता तिला आश्रय दिला. तर या 3 दलित मुलींच्यावर पोलीस स्टेशनला, कोथरूड पोलीस स्टेशनला त्यांना मानसिक छळ केला, अतिशय अश्लील असे त्यांच्यावर भडीमार केला, मारपीट सुद्धा केली. आणि पण त्या लढवय्या मुलींनी पुढे जाऊन कोर्टामध्ये केस केली, ती नोंद झाली. तर या घटनांचा आपल्याला मागोवा असतो का. कामाच्या ठिकाणी होणारा छळ, पॉश असा कायदा आहे, प्रिव्हेन्शन अगेन्स्ट सोशल हॅरॅसमेंट. तर डॉक्टर संपदा एका छोट्याशा शेतकरी कुटुंबातून आलेली, काही स्वप्न घेऊन आलेली मुलगी, आणि तिच्या कामाच्या ठिकाणी होणाऱ्या छळामधून ती आत्महत्या करते. तर याबद्दल आपण काय मत आहे आपलं, याविषयी आपण कधी बोलतो का. तर या सगळं आपण धर्माचरण करावं, स्वयंपाकघर सांभाळावं, मंदिरात जावं, पण हे सगळं करत असताना आजूबाजूला काय घडतं याचं भान असणं ही आज काळाची गरज आहे. या ठिकाणी मी थांबते. धन्यवाद.